गणपती सणाला घरोघरी मोदक बनवले जातात। तो मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता गोड पदार्थ आणि गणपती चतुर्थीचा सर्वात प्रसिद्ध पारंपरिक पदार्थ मानला जातो। गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे कारण ते मऊ असल्याने खाण्यासाठी सोपे असतात आणि आनंद देतात। उकडीचे मोदक हे पारंपरिक पदार्थ असून त्यात नारळ व गुळाचे सारण भरले जाते। मोदक तयार करण्यासाठी उकड काढताना त्यात तूप, मीठ, थोडे पाणी आणि दूध हे घातल्यास ते अधिक चवदार आणि मऊ राहतात। 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्याने शुभ मानले जाते। उकडीचे मोदक बनवताना आपण जी उकड घेतो त्यामध्ये दूध, पाणी, तूप आणि थोडे मीठ घातल्यास आणि छान मळून घेतल्यास मोदक चवीला चांगले लागतात आणि त्याशिवाय ते 2 दिवस मऊ राहतात। तसेच मोदकात नारळ आणि गुळाचे सारण भरले जाते ज्यामुळे त्याला गोडवा आणि चव येते। मोदकचे वेगवेगळे प्रकार असतात। उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक अर्पण केले जातात जसे की खास 5 प्रकारचे मोदकांचा प्रसाद। तर मंडळी, मी तुम्हाला 5 दिवसाच्या गणपती बाप्पासाठी 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवणार आहे आणि व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडल्या तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। तसेच 5 दिवस गणपती बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक रेसिपी करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मंडळी, गणपती बाप्पाचा आवडता गोड पदार्थ म्हणजे मोदक। तर मोदकाविषयी मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशाच माझ्या पुढच्या व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।